आहेत ते आपले. तुम्ही आता काढलं ना 10 घरं देणार कलाकारांना. कुठं आलं ते काठी मांडू? म्हणजे कोणत्या तालुक्यात आलं? काठी मांडू नाही, हा काठमांडू. असं ना का आम्हाला घर देणार ना? देणार ते काय आहे, हा आमचा कार्यक्रम सुरू आहे. हा तुम्ही कशाला मध्ये येताय आता? कशाला म्हणजे तुम्ही एवढं अनाउन्समेंट केली ना आम्ही यायचं नाही होय? ह्याला काय अर्थ आहे? आम्ही 10% घर देणार आहोत, 10 घर देणार नाही आहोत. पण तेच ते कलाकारांना देणार ना घर. तुम्ही दोघं कलाकार आहात म्हणजे मी ओळख करून देतो. मी पोपट बी चुकले आणि ही मंगल बी चुकले. विशेष म्हणजे ही माझी मिसेस आहे. म्हणजे तुम्ही बी चुकले आणि ते पण चुकले? नाही नाही, चुकले नाही, बी चुकले. तुम्ही कलाकार आहात. हो हो हो. पण मग याला पुरावा काय? ही माझी दुसरी बायको आहे. अरे दुसरी बायको असणं हा काय कलाकार असल्याचा पुरावा आहे? मग नाहीये का? पोपटराव, हो. इकडे काही सांगायची जरूर होते का? नाही अगं, तुम्ही मला वायदा केला होता लग्नाच्या वेळेस जिकडे तिकडे सांगणं नाही, मध्ये पचकन तोंड कसं घालता. तसं नाही ग. असं नाही बोलणार नाही मी तुमच्या संग. मला अजिबात आवडलं नाहीये. कसं माझ्यासारखं असं बोलता तुम्ही? कसं वाटतं? काय तुमच्यामुळे चिडली माझ्यावरती? आम्ही काय केलं? काही काय पुरावा फिरावा मागायला लागला तर मग? अरे तुम्हाला कलाकार म्हणून घर हवाय ना? हा पाहिजे. मग पुरावा द्या ना कलाकार असल्याचा. मग एकदा या की तिकडे कोचरडे गावाला, तुम्हाला कळेल पुरावा. हा म्हणजे काय? कुसरड्याला? कुसरडा? हा आमचं गाव आहे. कुठे आलं कुसरड? कुसरडा माहित नाही तुम्हाला? नाही. अरे पुण्याला जाणारी एसटी असो का मुंबईला, कुसरड्याला थांबतीच. चहा लई जाकाच मिळतो आमच्या गावात. जाकीर हुसेन साहेबांनी पिला तर तबला सोडून बँड वाजायला लागतील की. चहासाठी या एकदा. हो, कुसरड्याला कसं जायचं माहितीये का? म्हणजे मांढरगावून पांढरगावाला जाताना एसटी लावूनात उतरती आणि तिकडनं फाट्यावर थांबती. फाट्यावर उतरलं की धुण्या हाताला वळायचं. धुण्या हाताला म्हणजे? धुण्या हाताला म्हणजे एक खाण्या हात असतो आणि एक धुण्या. कळलं? हा. आता धुण्या हाताला वळल्यावर कुठं जायचं? म्हणजे तिकडे कसं आहे, दोन्ही हाताला वडायचं, तिकडनं कल्यावरनं खालच्या अंगाला जायचं. कालच्या अंगाला गेला ना की चुचरडीवरनं वरल्या अंगाला जायचं. मी एक डोंगर येईल, डोंगर ओलांडला की तिकडे मोठे एक माळरान येते, तिथं आले की झालं की आलं कुसरड. नाही नाही, तिथं शांबड्या पोराला विचारायचं कुसरडा कुठे ते सांग. वा मजा आहे. मी कुसरड्याचे तुम्ही कलाकार. जातीवंत कुणालाही विचारा. मग कलाकार? हो. म्हणजे नक्की काय येतं तुम्हाला? आम्हाला सगळं येतं. नाचता येतं, गाता येतं, अभिनय येतो, ऍक्टिंग, डान्सिंग, स्विमिंग सगळं येतं. हॉर्स रायडिंग सगळं. कास्ट्यूम डिझायनिंग पण येतं. सगळे. हो. देवीच्या आरत्या लय फेमस आहेत आमच्या तिकडे. लय फेमस आहे आमचं. कॅसेट विकत असतो आम्ही तिकडे 18.5 रुपयाच्या. हो हो हो. म्हणून दाखवा एखादी आरती. कोणत्या देवीची म्हणू? डोंगराई देवीची म्हणा. डोंगराई देवीची. ऐका. डोंगराईच्या देवळा माग लागली रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. खना नारळाची ओटी गजरा हातात, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. आता कुठली येडाईची म्हणा? येडाईच्या देवरा मोर लागली रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. खना नारळाची ओटी गजरा हातात, सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. आंगडाईची घेते का? आंगडाई मी घेणार आहे आता. म्हण. आंगडाईच्या देवळा मोर लागली रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. काय वेगवेगळे आरती आहेत काय? नुसतं सकाळ दुपारच म्हणताय तुम्ही? म्हणजे देवीच्या देवळासमोर काय मध्यरात्री रांग लावते का? मग सकाळ दुपारच रांग असते. काय झालं सकाळ? आणि हे बघा, देवीला खना नारळाचीच ओटी काय धोत्राचं पान देतात का? देवीचं नाव बदलतं, हे बदल नाही का? हो थांबाव आता. केवढा अभ्यास केला आम्ही त्याच्यावर, असं कसं? उगाच काहीतरी. मग तुम्ही कलाकार असल्याचा एक पुरावा देणार आहात का मला? मला लेखी पुरावा हवाय, असा तोंडी नकोय. लेखी आहेच आहे ना. परवाच आमचं नाटक गाजलं गावाकडं. मग लोड शेडिंग वर केलं होतं. अंधारात घडलं, उजेडात बाहेर पडलं.
तिची जाहिरात लिकेज होतीये. हा लिकेज जाहिरात आहे त्याची. कुठे कुठे जाहिरात कुठे? पुसली. काय जाहिरात पुसली? पंचायतीची नोटीस लिहायची होती फळ्यावर म्हणून पुसली. हा फळ्यावरची जाहिरात नको, पेपरात छापून आलेली जाहिरात पाहिजे. नाही नाही तसले छापील धंदे करीत नाहीत आम्ही. मग एखादी सिरियल सिनेमामध्ये कुठे छोटं काम केलंय का? तुम्ही घ्या ना आम्ही करू. मी घेऊ तुम्हाला? अरे मला तो दीपक राजाध्यक्ष घेत नाही, मी कुठनं तुम्हाला घेणार? तुम्हाला ठाणा माहितीये? ठाणा? हो. त्या ठाण्याला निखिल साने राहतात. हो का? त्यांच्याकडे जाऊन 12 आरत्या म्हणून दाखवा सकाळ दुपार, ते तुम्हाला नक्की जमलं. मात्र सारख्या आरत्या म्हणायच्या त्यांच्या समोर, सोडायचं नाही. ऑफिसमध्ये येईपर्यंत आरत्या. त्यांच्या दोघांचा तुम्ही निकाल लावा, मग वरच्यांचे पत्ते. नाही पण झीच्या प्रोग्राम मध्ये आम्हाला तुम्ही घेतलं ना, आम्ही कुठल्या पण प्रोग्राम मध्ये काम करू शकतो. आमची फार तयारी आहे. झी मराठीचा आमचा सगळा अभ्यास झालेला. नुसतं बोलत दाखवू नकोस, चल करून दाखव त्यांना. प्रीतीचं झुळ झुळ पाणी, टर्रक टर्रक टर्रक, वाऱ्याची मंजूळ गाणी, टर्रक टर्रक, रोमांस सर्वांगी, रोमांच मी वाहुनी, रोमांस सर्वांगी गेले मी वाहुनी, प्रीतीचं झुळक झुळक पाणी. हे काय होतं? गुड मॉर्निंग महाराष्ट्र. झी मराठी सुरू झालेला आहे. नमस्कार. पोपटराव बेचुकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक बंटी चंटी मंटी किंटी आणि समस्त बिचुकले परिवार. आता ऐकूया राशीचं भविष्य. मिथुन राशीच्या लोकांनी इथून तिथून बोंबलत हिंडून हे महागात पडल. वृश्चिक राशीच्या लोकांना जास्ती घाई करू नये, नाही तर घाई घाईन बिनचो डसला ग बाई असं व्हायचं. अवंतिका ऐकतिका, अवंतिका ऐकतिका, सौरव अवंतिका सौरव असं का वागतो माझ्याशी? एकदम हे काय सुरू झालं आता? अवंतिका रिपीट मारायला लागली. पोपटराव जुन्या सिरियल नको, नवीन सिरियल. नवीन घ्यायची? कोणची घेऊया? आम्ही सारे खवय्ये घेऊ. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे. बाई काय दाखविणार आज? मुर्दा बसवला तुझा भेंतडाल टेकून, वाघानं खाल्ला तुला, थोबड उचकून काय चढतो काय दाखवता म्हणून. मी का तशी बाई वाटले का काय तुला? बाई उगाच पराचा कावळा करू नका. कोणचा पदार्थ दाखविणार असं विचारलं मी. पदार्थ कोणचा? साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचं किस. मला एक सांगा, तुमचा चुकलेला पदार्थ कोणचा? दुसरे प्रश्न नाही आहेत का तुझ्याकडे? कुठल्या येणाऱ्या जाणाऱ्या बाईला काय विचारत असतो, चोखलेला पदार्थ कुठला, चोखलेला पदार्थ कुठला? तुला तिथं गपगार खायला मिळतं ना, मग खा की. बाई उगा आपलं इचरायचं फुकट बंबून हातात चंबून असता. चला बाई किचन मध्ये चला. चला. बघितलं ना साहेब, एका मागे एक झलका आहेत. आता सिरियल सुरू करायचं. बाजूला वा बाजूला वा, वहिनी साहेबाचं बेरिंग घेतलेलं आहे. अच्छा डस्कन फना मारत्यात लोक, कुठं हायला पांट्याला कळणार नाही तुम्हाला. आता या सुखानो या, या सुखानो या. हे बघ पुस्तक राहिले. पुस्तक बापराव काय झाक करताय तुम्ही? आता अवघाचे संसार अवघाचे. हर्ष हे काय करेल? हर्ष हे काय करेल? मला तू पाहिजे, मला ती पण पाहिजे, मला ती पण पाहिजे, मला सगळ्या बायका पाहिजे. ग बसा. मला कळत न कळतच छळले, मला कळत न कळलच फांदी तुटल. मला कळत न कळतच छळते, मला कळत न कळतच छळते. फुडली फुडली घ्या फुडली. शुभ्रा अगनिया
सासरी बुवा नाही नाही म्हणताना फारच बोलताय की तुम्ही मान अडकला असं करू नका पुढले पुढचा साहेब आलं का झलक लक्षात? तुम्हाला मी सांगतो साहेब, ही तर नुसती झाकी आहे टेलर. आम्ही असा 3 तास कार्यक्रम करू शकतो साहेब. आम्हाला घेऊन एखादी सिरियल केली ना झी मराठीनं तर 7 वाजता सुरू होईल, ते 11 वाजले तरी संपणारच नाही. 12 नंतरच्या सिरियल आम्ही दाखवू शकतो. आणते आम्हाला पुरा आणते पोपटराव. ते कार्यक्रम आपण 11 नंतर दुसऱ्या चॅनलवर बघत असतो, ही तर नको ती काही. पण साहेब तुमच्या लक्षात आलं ना झलक? आमच्या घराचं बघता का काही? नाही कळलं, तुमची कलाकारी कळलेली आहे. कळलेली आहे ना? हो साहेब मग आम्हाला घराचं बघता ना? तुमच्या घराचं ठीक आहे, आता प्रयत्न करू तुमच्या घराचं. लक्षात आम्ही तुमच्या 10% घरासाठी प्रयत्न करतो, आम्ही शब्द देतो. थँक्यू साहेब. आणि तुमच्या हिला 9 संपून 10 लागलं त्याबद्दल अभिनंदन. कोणाला? म्हणजे तुमच्या जीवाईनीला 9 संपून 10 लागलं म्हणून शुभेच्छा द्यायची असे. आणि साहेब कुसरडाला या एकदा. येतोय. बाजरीची भाकरी मटरांचं बरबाट बेत उत्तम करू. येताना कुसरड्याचा पत्ता कळला ना? माहितीये मला, माहितीये. येऊ का साहेब? डोंगराईच्या देवळा मोर लागली